छत्रपती संभाजीनगरच्या रजिस्ट्री कार्यालयात सहाय्यक दुय्यम निबंधक सय्यद रसूल यांच्यावर बेकायदेशीर दस्त नोंदणी आणि शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीमशक्तीचे सतीश नरवडे आणि दादाराव बनकर उपोषणाला बसले आहेत। दरम्यान सय्यद रसूल यांनी याबाबत वरिष्ठांकडे सविस्तर अहवाल सादर केल्याचं सांगितलंय। तर सहजिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती देत दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं। इथं सर्व प्रशासकीय कामकाज चालतं आणि प्रशासकीय कामकाजामध्ये कोणाला पाठीशी घालण्यासारखा काही विषय नसतो। समजा एखादा अधिकारी चुकला तर त्याच्यावर कायद्यानुसार नियमानुसार जी कारवाई करायची ती कारवाई होतच राहते, होतेच त्याच्यावर कारवाई। त्यामुळे पाठीशी घालण्याचा काही संबंध नसतो। याबाबत तुम्हाला वारंवार आता त्यांनी ते पेपरमध्ये छापून गेलेले जे डॉक्युमेंट्स होते, जे नंबर आम्हाला दिले, त्याप्रमाणे आम्ही चौकशीचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याचा अहवाल अंतिम टप्प्यात आलेला आहे। तो अहवाल अंतिम झाल्यावर आम्ही शासनाला पाठवून देऊ आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच। रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी सय्यद रसूल यांनी जे बेकायदेशीर दस्त नोंदणी केल्या आहेत, त्यांच्या या बेकायदेशीर दस्त नोंदणीतून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला आहे व त्यांना जे वरिष्ठ अधिकारी विवेक गांगुर्डे सहजिल्हा निबंधक हे त्यांना पाठबळ देत आहेत, पाठीशी घालतायत। यामुळे सामान्य जनतेची आणि शासनाची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे। आम्ही वारंवार 21 जानेवारी 2026 रोजी त्यांना एक निवेदन दिलं व निवेदनात सर्व पुरावे, हे दस्त नोंदणीचे आमच्याकडे सर्टिफाईड कॉपी आहेत, सर्व पुरावे आम्ही त्यांना दिले व कशा प्रकारे त्यांनी आपल्या शासकीय पदाचा दुरुपयोग करून काही प्लॉट व्यावसायिकांना हाताशी धरून, एजंटांना हाताशी धरून फक्त आर्थिक व्यवहार त्यांनी केलेला आहे, स्वतःचा विकास त्यांनी केलेला आहे। मात्र सामान्य जनतेची त्यांनी फसवणूक केली आहे, शासनाची फसवणूक केली आहे। म्हणून आज आम्ही या निर्देशार्थ उपोषणाला बसलो आहोत।